शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 8 एप्रिल 2026 आणि आज आपण पुन्हा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज झाला आहे की कापूस गठण वाढलंय म्हणजे कापूस दरामध्ये सुद्धा खूप मोठी वाढ झाली. तर थोडक्यात व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की बाजार परिस्थिती काय आहे. कमेंट करताना लोकांच्या बोटावर काही भान राहत नाही आणि परिणामी मग वेगवेगळ्या कमेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर दादांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये काय सांगितलंय आणि कशा पद्धतीनं भाववाढ झाली. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं जे युद्ध सुरू झालंय हे माझ्या मध्यस्थीमुळं नाही झालंय किंवा ते माझ्या हातामध्ये नव्हतं. माझं एक काम आहे तुम्हाला प्रॉपर माहिती देणं. आता याच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते किंवा मानवघटित अडचण येऊ शकते. त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. जर तुम्हाला ब्लेम करायचं असेल तर मग मात्र कापूस अंदाज जो आहे हा मला बंद करावा लागेल. कारण कापूस अंदाज देणं हा माझं प्रोफेशन नाही आहे. हे फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी माहिती पुरवतोय. तर आजचा कापूस बाजारभाव किंवा आजचं गठण मार्केट काय आहे हे जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं गठण जे आहे तर आज फक्त 200 रुपयांनी वाढलंय. गठणामध्ये फार काही तेजी आपल्याला आता पाहायला मिळणार नाही. कारण मला युद्धाचंही चांगलं माहिती आहे. तुम्ही किती जरी म्हणत असाल की युद्ध चालू झालंय, आता युद्ध होईपर्यंत थांबा. पण लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त आणि फक्त इतर लोकांना त्रास होतोय. परिणामी युद्ध थांबल्याशिवाय पर्याय नाहीये किंवा थांबवण्याशिवाय पर्याय नाहीये. एक इकॉनॉमीचा जर विचार केला तर सगळ्या देशांची इकॉनॉमी याच्यामध्ये ढासळत चालली आहे. परिणामी युद्ध थांबल्याशिवाय पर्याय नाही किंवा थांबवण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज परत एक न्यूज आली की सीज फायर पुन्हा 15 दिवसासाठी सुरू करण्यात आलं. म्हणजे पुन्हा एकदा आता अमेरिकेने पुढाकार घेऊन हे परत 15 दिवस थांबवलंय आणि हळूहळू ते आपल्याला संपलेलं पाहायला मिळेल. हे का सांगतोय किंवा हे का होईल तर शेअर मार्केट जर तुम्ही नजर ठेवून नसाल तर लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पूर्णपणे तेजी पाहायला मिळते. मार्केट थोडंसं डाऊन जात आहे परंतु पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तेजी पाहायला मिळते. थोडक्यात ग्लोबल मार्केट चांगल्या पद्धतीनं उचलायला सुरू झालंय. म्हणजेच इथून पुढचं जे वातावरण असणार आहे हे निवळणार आहे. तर आज फक्त 200 रुपयांची तेजी मिळाल्यामुळं सर्वसाधारण 59,000 रुपये आणि 59,600 रुपये मार्केट आज झालंय. म्हणजे फक्त 200 रुपयांनी वाढ त्याच्यामध्ये झाली. परंतु ही फक्त गठणमध्ये झाली आहे, कापूस दरामध्ये झालेली नाहीये. कापूस दर काय आहे तर कापूस दर फार तर फार 9,100 9,200 एवढंच आहे. याच्या पलीकडे कापूस दर नाहीये. मुळात 55,500 ज्यावेळेस कापूस दर होता त्यावेळेस ज्यावेळेस मी तुम्हाला विक्री करायला सांगितलं होता त्यावेळेसचा दर जवळजवळ 9,000 पर्यंतच होता. 9,200 पण झाला होता. परंतु त्यावेळेस ऐकलं नाही आणि पुन्हा आता गठण 55,500 त्यावेळेस होतं. आज 59,500 रुपये आहे. म्हणजे 4,000 रुपये त्याच्यापेक्षा जास्त असताना सुद्धा आज कापूस दर 9,200 पेक्षा जास्त नाहीये. म्हणजे तुम्ही जर त्यावेळेला जर कापूस विकला असता तर त्यावेळेसच फायदेशीर ठरलं असतं. एवढा मधला जो गॅप आहे हा पडला नसता. पण ठीक आहे, आताही हरकत नाही. आता जर कापूस असेल तर आताही विकून टाका. खूप लोक म्हणत असतील थांबून घ्या. अजिबात थांबू नका. कारण याचा फायदा तुम्हाला काहीही होणार नाही. काही नाही म्हणजे फार तर फार झालं तर 100-150 होईल. पण जर मार्केट रिव्हर्स आलं, जर आयात निर्यातीचे धोरणं व्यवस्थित सुरू झाले तर मग मात्र कापूस पुन्हा थोड्याफार प्रमाणामध्ये खाली येईल. खूप जास्त नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये 200-500 रुपये इकडं तिकडं होऊ शकतं. आता याच्यामध्ये काय आहे तर अजून बरेचसे अहवाल घेणं बाकी आहे, बरीचशी माहिती घेणं बाकी आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की स्टॉक किती आहे, कसा आहे आणि आयात निर्यातीचे धोरणं काय आहेत. जर आयात झाली तर काय होईल आणि निर्यात झाली तर काय होईल याचीही व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणारच आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता कापूस दरामध्ये तेजी नाहीये, फक्त गठणमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे का होतंय तर जवळजवळ 90% कापूस शेतकऱ्यांचा विक्री झालेला आहे. फक्त 10% शेतकऱ्यांकडे कापूस आहे. दुसरी गोष्ट सीसीआयने 8,000 रुपयांनी ऑलरेडी कापूस खरेदी केलेला आहे. जर सीसीआयने ऑलरेडी 8,000 रुपयांनी खरेदी केला आहे तर मग सीआय त्याच्यावर काय करणार आहे तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाहीत किंवा मी जरी सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे समजून घ्या जी काही भाववाढ झाली आहे ही फक्त गठणची झाली आहे, कापसाची झालेली नाही आहे. आता याच्यामध्ये व्यापारी ठरवतात किंवा सीआय ठरवतं की खाली कापूस रेट काय द्यायचा आहे. आता याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा असणार आहे, त्यामुळे व्यापारी थांबवून घेतात. व्यापारी फार तर फार 100-200 रुपये वाढवून देतील, त्याच्या पलीकडे वाढ होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांचा जो तोटा आहे तो होणारच आहे. त्याच्यामध्ये फार काही बदल हा होणार नाही. परंतु तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल तर माझं प्रामाणिक मत असेल थांबवून फायदा होणार नाही. थांबायचं असेल तर थांबू शकता किंवा विक्री करा. कारण हाच दर
मी त्यावेळी पण सांगितलं होतं की 55,500 रुपयाला आत्ता जो दर आहे, हा पुढे राहील याची काही शंका नाही आहे किंवा याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आत्ताच कापूस विक्री करायला सुरू करा. थांबून काही फार होणार नाही. तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर थांबू शकता. मी बंधन तुम्हाला टाकणार नाही. परंतु जर तुम्हाला तोटा होऊ द्यायचा नसेल, तर विक्री करा. हाच एक चांगला पर्याय आहे आणि चांगलं मार्केट सध्या सुरू आहे. धन्यवाद.